नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचे असे SMS आले की जी काही आपली आता टेक्निकल सर्व्हिस जे काही आपण राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा होणार आहे, ज्याला की आपण ॲग्री फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंग पूर्वपरीक्षा ही होणार आहे. तर याच्यासाठी बऱ्याच जणांनी असं क्वेश्चन्स केले की सर याच्यासाठी जे काही प्रश्न उत्तर आहे तर हे कुठून सॉल्व्ह करायचे, आणि जे काही बऱ्याच जणांनी अशी डिमांड केली की सर तुमचं मागचं जे बुक होतं ते अवेलेबल करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की सगळ्यात प्रथम काय झालं की ज्यावेळेस आपल्या ॲग्री MPSC पूर्वपरीक्षा होती, तर ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचा सिलेबस त्यांनी दिलेला होता. तर पण नंतर काय झालं की सिलेबस आता चेंज झालेला आहे, आणि जे काही बुक आलेले होते मार्केटमध्ये त्याच्यामध्ये एक माझंही बुक होतं आणि एक ज्ञानदीप अकॅडमीचं सुद्धा बुक होतं. 2 बुक होते, विथ स्पष्टीकरणाचे 2 बुक होते. पण नंतर सिलेबस चेंज झाल्यानंतर आता काय करायचंय तुम्हाला? बऱ्याच जणांना आता प्रश्न पडला की सर आम्हाला असं MCQचं बुक नाहीये. तर बघा, जर हा सिलेबस जर तुम्ही कंपॅरिझन केलं कोणासोबत, बाकीच्या एक्झाम सोबत ज्या की MPSC कंडक्ट करते याच्यासोबत जर तुम्ही हे कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल हा सिलेबस सेम कुठं आहे. तर सगळ्यात प्रथम लक्षात घ्या, मराठी इंग्लिश हा जो सिलेबस आहे, तर हा आयोगाला तुम्हाला माहिती आहे की जी काही PSI STI आणि ESO याची जी काही मुख्य परीक्षा होती त्या मुख्य परीक्षेमध्ये याचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट, एक्साइज इन्स्पेक्टर आणि तुमचं मंत्रालय कलेक्टर यांच्या ज्या काही कंबाईन मुख्य परीक्षा होतात याच्यात सुद्धा हा सिलेबस आहे. सोबत तुमची राज्यसेवा जी मेन्स होते त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यात हा सिलेबस आहे. हा म्हणजे कोणता? तर मराठी इंग्लिश. तुम्हाला तर आपल्याला जो काही मराठी इंग्लिश दिला, कारण मराठी इंग्लिश हा जवळपास तुम्हाला 40 ते 50% हे मार्क तुमचे या 2 सब्जेक्टवर डिपेंड राहणार आहेत. त्याच्यामुळे काय करायचं, कोणाला फॉलो करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोगाला फॉलो करायचं. बाकी कोणालाच फॉलो करायचं काय. टेस्ट सिरीज जर काही तुम्ही सॉल्व्ह करसाल त्यात आपण देऊनच नंतर टेस्ट सिरीज. पण सध्या तुम्हाला एक नवीन स्टुडंट जे येते त्यांना एक आयडिया येण्यासाठी क्वेश्चन्स कसे असतील ही एक आयडिया येण्यासाठी तुम्हाला जर क्वेश्चन्स पेपर सध्या पाहिजेत असतील मराठी इंग्लिशचे, तर जे काही आता मार्केटमध्ये सध्या बुक येतं मग त्यामध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी इंग्लिशचं बुक हे जे त्यांनी मागील सर्व क्वेश्चन्स पेपर म्हणजे इव्हन दो फॉरेस्टची ज्या या आधी जी काही परीक्षा होत होती तर या परीक्षेला सुद्धा 25 क्वेश्चन्स इंग्लिश राहत होते, 25 क्वेश्चन्स मराठी राहत होते. ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सोबत आपलं काय करायचं आहे की मग हे क्वेश्चन्स आता कुठं सापडतील, सगळे क्वेश्चन्स पेपर कलेक्ट करा वगैरे. तर याचं काय केलं, ऑलरेडी बऱ्याच अकॅडमीनं काय केलेलं आहे, त्याचे पुस्तकं कंपाईल केलेले आहेत. मग ह्या पुस्तकामधून काय करायचं, तुम्हाला मराठी इंग्लिश करायचं. मग लोकसेवा पब्लिकेशनचं आहे, बाळासाहेब शिंदे सरांचे अजून काही अकॅडमीचे पुस्तकं जे की याच्यापेक्षाही चांगले पुस्तकं मार्केटमध्ये आलेले आहेत त्यांना फॉलो करायचं आहे आणि त्या पद्धतीने त्याच्यात अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट दुसरा तुमचा टॉपिक येतो तर सायन्स. सायन्स म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर कुठपर्यंत जायचंय म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री आपल्याला कुठपर्यंत अभ्यास करायची आहे, त्याची एक लेव्हल काय राहील, तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, जी काही PSI STI ESO राज्यसेवा पूर्वपरीक्षा, PSI STI ची ESO ची पूर्वपरीक्षा, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप C पूर्वपरीक्षा ज्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट, एक्साइज इन्स्पेक्टर ह्या ज्या काही पूर्वपरीक्षा आहेत तर या पूर्वपरीक्षेला जे सायन्स विचारते MPSC त्या पद्धतीने अभ्यास करायचा. म्हणजे तुम्हाला जर सायन्स वाचायचं असेल तर सायन्स वाचता वेळेस तुम्हाला काय करायचं, ते आधी ते क्वेश्चन्स बघून घ्यायचे. कारण काय आयोग आणि ते जास्त म्हणजे तुम्ही आता जे 3 वर्षाचे जे क्वेश्चन्स आहेत ते करायचे. किती वर्षाचे? 3 वर्षाचे. तर हे झालं तुमचं सायन्सच्या बाबतीत. मग मॅथ रिझनिंग. तर मॅथ रिझनिंग जो सध्या आयोग पॅटर्न फॉलो करत आहे, आयोग जो सध्या पॅटर्न फॉलो करत, मग पॅटर्न कुठपर्यंतचा बघायचा, मागच्या 4 वर्षाचा. मग आता तुम्हाला माहिती आहे मागच्या याच्या आधीचा फॉरेस्टचा जो सिलेबस होता तर त्याच्यात मॅथ रिझनिंग होतं, त्याच्यात 25 क्वेश्चन्स होते. मग ते जे काही 25 क्वेश्चन्स येतं तर ते 25 क्वेश्चन्स हे आयोगानं जे काही प्रश्नपत्रिका आहे तर या प्रश्नपत्रिकेतले तुम्हाला करायचा. त्याच्यावरून तुम्हाला हिंट येईल की आयोगाला असे प्रश्न विचारेल. आता तुम्ही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका बघसाल त्याच्यात एक वेगळ्याच पद्धतीनं ते देतात आणि आयोग एक वेगळ्याच पद्धतीने विचारते. मग तुम्ही फॉलो कोणाला करायचं, तर सरळ सरळ आयोगाला फॉलो करायचं. त्याच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही अवेलेबल करून देईल, आणि आपलं जे काही सदा ॲग्री प्लॅटफॉर्म हे जे काही ऍप आहे तर या ऍपमध्ये सुद्धा ते अवेलेबल करून देईल, आणि ते फ्री असेल, त्याचे काही कॉस्ट पैसे वगैरे लागणार, ते एकदम फ्री असतील. तर तुम्ही तिथून त्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न आला होता की सर आम्हाला मागील पुस्तकं द्या. मागील पुस्तकं घेऊन काय करता, कारण त्याच्यात 25 क्वेश्चन्स हे होते अलग लक्षात. त्याच्यात इतिहास होता, इकॉनॉमिक्सही होता. आता नाही आहेत त्या गोष्टी, आणि ज्याच्याकडे हे प्रिव्हियस पुस्तकं होते तर त्यांनी काय करायचं आहे, तर सपोज त्यांनी मराठी इंग्लिश त्याच्यानंतर तुम्हाला पर्यावरण वगैरे असेल काही क्वेश्चन्स विचारले ते सुद्धा त्याच्यातून करायचे. त्याच्यामुळे आता या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका की नेमकं काय, कारण बरेच जे न्यू कमर्स येतात आणि त्यांना एक आयडिया येण्यासाठी आयोगाचे प्रश्न कसे राहतील तर त्याच्यासाठी मागील सगळ्या म्हणजे ज्या काही म्हणजे जो आपला टॉपिक आहे हा कोणत्या परीक्षेला आहे हे आधी आयडेंटिफाय करायचं. मग या परीक्षेला आहे ना, म्हणजे मी क्लास 3 ची सरळ सेवा भरती म्हणत नाहीये, मी म्हणत आहे की MPSC ज्या परीक्षा कंडक्ट करतात त्याच परीक्षा आपल्याला इथं बघायच्या आहेत. MPSC ला फॉलो करायचं आहे आपल्याला बस.
मग याच्यामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सॉल्व्ह करून बघायचे आणि या प्रश्नानुसारच आयोग जे काही नेक्स्ट प्रश्न येतात याच बेसिसवर आहे. कारण त्या आयोगाची एक काठिण्य पातळी काय, त्याचा एक दर्जा काय आहे, तर हा दर्जा तुम्हाला कळेल आणि ज्यावेळेस हा दर्जा तुम्हाला कळला त्यावेळेस तुम्हाला कोणत्या, त्याच्यामुळे असं काही नवीन पुस्तक, कारण मला बऱ्याच जणांनी केले की सर आता पुस्तक कोणतं वाचायचं आहे आणि आम्ही कोणाला फॉलो करायचं आहे, कोणते पुस्तक घ्यायचे. तर माझंही पुस्तक होतं, ज्ञानदीपवाल्याचंही पुस्तक होतं, त्याच्यात आपलं स्पष्टीकरणासोबत पुस्तक आलेलं होतं, पण सिलेबस चेंज झालेला आहे आणि सिलेबस चेंज झाल्यामुळे तुम्हाला ज्या आता आपल्या ॲग्री एमपीएससी मध्ये मराठी इंग्लिश होतं मागच्या 2 वर्षाचे, जर तुम्ही त्याच्यात बघितलं मराठी इंग्लिश आणि अजून जे काही सब्जेक्ट होतं तर ते सब्जेक्ट तुम्हाला त्याच्यातून करायचे आहेत. मग तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका, आता बऱ्याच जणांनी विचारलं ॲग्री मेन्ससाठी जे पुस्तक सांगा, अरे सगळे क्वेश्चन्स पेपर अवेलेबल आहेत ना, टेलिग्रामला मी 2दा टाकलेले आहेत. तुम्ही टेलिग्रामला जर बघितलं त्याच्यात टाकला आणि वाटलंच नाही ॲपमध्ये ते क्वेश्चन्स पेपर टाकतो, ते एकदम तुम्हाला फ्री राहतील. त्याच्यात तुम्हाला सगळे क्वेश्चन्स पेपर जे आहेत आयोगाचे वगैरे ते त्याच्यात एकदम फ्री राहतील, तुम्ही त्याला फॉलो करा. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आता कोणत्या या भानगडीत पडणार की नवीन एखादं पुस्तक आहे मी कशातून करून काय करू, कारण तुम्हाला फॉलो करायचं आहे फक्त आयोगाला, आणि आयोगाला फॉलो करताना नंतर आपण जे काही टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज घेऊन येतच आहोत. कारण तुम्हाला पण ह्या टेस्ट सिरीज कधी द्यायचा, ज्यावेळेस तुमचा 50% अभ्यास झालेला असेल त्यावेळेस स्वतःला तिथं काय करायचं, क्वालिफाय करायचं, म्हणजे काय जे आपण त्याच्यामध्ये येतं ते बघायचं आहे आपल्याला तिथं. तर सध्या तुम्हाला काय करायचं आहे, जे काही मराठी इंग्लिश किंवा सायन्स असेल, चालू घडामोडी असतील, आता मी याच्यावर प्रत्येक याच्यावर एक स्पेशल माझा व्हिडिओ राहील, म्हणजे जेवढे काही याने सब्जेक्ट दिलेले ऑलरेडी काही व्हिडिओ टाकलेले आहेत, पण काही व्हिडिओ तुम्हाला आता एक स्पेशल त्याचा रेफरन्स बुक कोणता वाचायचा, क्वेश्चन्स कुठून करायचे, तर कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारतील, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला मिळतील. त्याच्यामुळे त्याचे अपडेट राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यासाठी काय तुम्ही आपलं जे काही टेलिग्राम चॅनल येतं, 2 टेलिग्राम चॅनल आहे, एक ॲग्री मेन्ससाठी एक वेगळे आहे, त्याला सदार ॲग्री डिस्कशन्स आहे, आणि ॲग्रीच्या पूर्वपरीक्षेसाठी वेगळं आहे, कारण ॲग्री मेन्स आणि ॲग्री पूर्व हे 2 भाग पडतात. म्हणून त्याच्यासाठीचं पूर्वपरीक्षासाठीचं वेगळं चॅनल बनवलं आहे टेलिग्रामचं. तर त्याला सदार ॲग्री एमपीएससी जर असं तुम्ही टाईप केलं तर एक आपला लोगो दिसेल, ते जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. खाली लिंक सुद्धा आपण देईल, जर टेलिग्राम चॅनल सोबत जे ॲप आहे आपलं सदार ॲग्री प्लॅटफॉर्म, या ॲपवर सुद्धा आपण काय करू, त्याच्यावर प्रश्नपत्रिका तुम्हाला आणि त्याच्यावर एन्व्हायरमेंटचं 11-12चे बुक सुद्धा अवेलेबल करून दिले, सिलेबस अवेलेबल करून दिलेला आहे, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री येतं. त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला जिओग्राफीचे स्टेट बोर्डचे पुस्तकं सुद्धा अवेलेबल करून देत आहोत, आणि ते सुद्धा तुमच्यासाठी फ्री राहते. ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यामुळे आता कोणताही मनात असा संदेह ठेवू नका. फॉलो कोणाला करायचं, एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, आयोगाला आता जी काही मेन्स होणार आहे, म्हणजे आता जानेवारीमध्ये कंबाईनच्या मेन्स होणार आहेत, तर याचे मराठी इंग्लिशचे सगळे क्वेश्चन्स करायचे, तुम्हाला राज्यसेवेचे सगळे क्वेश्चन्स करायचे, कंबाईन ग्रुप सीचे सगळे क्वेश्चन्स करायचे, सगळे म्हणजे ते पुस्तकात तर दिलेलेच आहेत त्यांनी, म्हणजे 1980 पासून 84 पासून क्वेश्चन्स दिलेले आहेत. ऑलरेडी सगळं मटेरियल आहे, ते मार्केटमधून कलेक्ट करा आणि तुम्ही करा. काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये टाका, किंवा आपल्या टेलिग्रामलाही असेल तर तिथेही आम्हाला मेसेज करू शकता. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. आता ऍड कधी येईल तर ऍड नोव्हेंबरमध्ये डिक्लेअर होईल, आणि मे बी एक असा चान्स आहे की पूर्वपरीक्षा ही मार्च किंवा एप्रिलमध्ये जाईल. जास्त टाइम भेटणार नाही, मार्च आणि एप्रिलमध्ये भेटेल. त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करा, प्लॅनिंग करा, त्याचे सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.